कच्च्या तेलाची किंमत आता प्रति बॅरल $117 तर इराण अमेरिका युद्धामुळे उत्पादन आणि वाहतुकीतही अडचणी। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ। पश्चिम आशियातील तणावाचा रशियाला फायदा होण्याची चिन्ह। किमती वाढल्याने रशियाकडे कच्च्या तेलाची मागणी वाढणार। अनेक देश रशियाकडून तेल खरेदीच्या तयारीत। इराणने आतापर्यंत केलेले बहुतेक हल्ले हाणून पाडले। संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करतानाचे व्हिडिओही समोर। इस्रायल अमेरिका आणि इराणच्या संघर्षावर भारताची भूमिका आज स्पष्ट होणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन मांडणार। रायगडमध्ये आज मनसेचा वर्धापन दिन सोहळा। शिवरायांच्या समाधी दर्शनासाठी राज ठाकरे हे किल्ले रायगडावर। किल्ल्याच्या पायथ्याशी वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन। बीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगची सीआयडीकडून सलग 3 तास चौकशी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा, व्हीके सिंगचं वक्तव्य। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचं भीषण स्वरूप। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे। भातसानगरमध्ये 43 अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावर आज चर्चा होणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून पक्षपाती भूमिका, विरोधकांचा आरोप। न्यूझीलंडला 96 धावांनी नमवत भारतानं सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला। 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ। 2007 आणि 2024 नंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता।